भारतरत्न लता मंगेशकर, ज्यांच्या आवाजाने केवळ कानच नाही तर लाखो हृदयांचे ठोके तृप्त होतात. 60 वर्षांहून अधिक काळ भारतीय संगीतावर राज्य करणाऱ्या दिदींनी 30,000हून अधिक गाणी गायली. पण तुम्हाला माहित आहे का, आपल्या तत्वांसाठी दिदींनी एका अशा गाण्याला नकार दिला होता, जे आजही आपल्या सगळ्यांचं ऑल टाइम फेवरेट गाणं आहे. नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. लता दीदी म्हणजे कडक शिस्त आणि परिपूर्णतेचा ध्यास. करिअरच्या सुरुवातीला त्यांना त्यांच्या उर्दू उच्चारांवरून टोकण्यात आलं होतं, पण जिद्दी दीदींनी हार मानली नाही. त्यांनी उर्दूवर मेहनत घेतली आणि त्या भाषेतही प्रभुत्व मिळवलं. त्यांच्यासाठी गाणं म्हणजे एक साधना होती. जर गाण्याचे शब्द त्यांना पटले नाहीत, तर समोर कितीही मोठा निर्माता असला तरी त्या स्पष्टपणे नाही म्हणायच्या. ही गोष्ट आहे 1961 ची. चित्रपट होता हम दोनो. यातील एक गाणं जे आजही प्रत्येकाच्या ओठांवर असतं, अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नहीं. या गाण्याचे गीतकार होते महान कवी साहिर लुधियानवी. पण जेव्हा या गाण्याच्या ओळी दिदींच्या कानावर पडल्या, तेव्हा मात्र गाण्यातील ओळ होती, अधुरी आस छोडकर अधुरी प्यास छोडकर. त्या काळाच्या मनाने दिदींना हे शब्द थोडे जास्त बोल्ड किंवा अति रोमॅन्टिक वाटले. त्यांना वाटलं की आपली शालीन प्रतिमा या शब्दांना न्याय देऊ शकणार नाही किंवा प्रेक्षकांना हे खटकू शकतं. आणि म्हणूनच आपल्या तत्वांची तडजोड न करता दीदींनी हे सुपरहिट गाणं गायला चक्क नकार दिला. लता दीदींच्या नकारानंतर हे गाणं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात रेकॉर्ड झालं. पडद्यावर देवानंद आणि साधना यांची केमिस्ट्री या गाण्यामुळे अजरामर झाली. एका बहिणीने म्हणजेच लता दीदींनी नाकारलेलं गाणं दुसऱ्या बहिणींनी म्हणजेच आशाताईंनी आपल्या आवाजाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. आजही हे गाणं रोमॅन्टिक गाण्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. पण या किस्स्यावरून एक गोष्ट सिद्ध होते, ती म्हणजे लता दीदींसाठी प्रसिद्धीपेक्षा त्यांची तत्व आणि गाण्याचं पावित्र्य जास्त महत्वाचं होतं. म्हणूनच त्या आजही आपल्या सर्वांच्या आणि या भारताच्या गानकोकिळा आहेत. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.